गुड मॉर्निंग. मी तुम्हाला सोयाबीन पराठा करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं सोयाबीन घेतले आणि स्वच्छ धुवून जरासं गरम पाणी ओतून मीठ टाकून थोडंसं उकळून घ्यायचं आपल्याला आणि मिक्सरमधनं काढायचं. हे जे सोयाबीन आहे ते मी मिक्सरमधनं चालू बंद करत काढणार आहे. जास्त बारीक करायचं नाही. हे बघा, हे असं जाडसरच ठेवायचं आपल्याला. हे असं मी तुम्हाला आता साहित्य दाखवणार आहे. इथं कांदा आहे, इथं कोथिंबीर आहे, इथं एक बटाटा घेतलाय, आलं किसलेलं आहे, लिंबू घेतलंय. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर घाला, माझ्याकडे नाही आहे. आणि इथं मिरची घेतली. तर आपण सुरुवात करूया. आता आपण सुरुवात करूया. तेल टाकलंय मी कढईमध्ये. आता जिरे मोहरी टाकूया. आता आपलं तेल तापलंय. जराशी मोहरी घालायची, जिरे घालायचे, मिरची घालायची, कांदा, आता आपण आलं घालूया थोडं. आणि हे जे सोयाबीन वाटलेलं आहे ना ते घालूया आपण. आता आपण बटाटा घालूया याच्यात. आणि मीठ टाकायचं चमच्यामध्ये. आधी पण भिजत घालताना आपण मीठ टाकलेलं. आणि लिंबूचा रस पिळायचा. एक चमचा लाल मिरची पावडर टाकते. एक चमचा धना पावडर. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आणि कोथिंबीर टाकायची. आपलं सारण तयार झालं. का आपण पराठा करायला घेणार. थोडं तूप लावून घ्यायचं. हे बघा, आपला आता ब्रेकफास्ट रेडी. इथं पराठा आहे आपला सोयाबीनचा, काकडी आहे, दही आहे आणि बदाम आहे.